लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 8 जागा मिळवत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला निवडणूक आयोगाने अखेर मान्यता दिली। लोकसभा निवडणुकीआधी विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल अजित पवार गटाकडून लावल्याने शरद पवार गटाने नवीन पक्ष आणि चिन्हाची मागणी केली होती। त्यावेळी येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीचा विचार करून तात्पुरत्या स्वरूपात आयोगाने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव दिले होते व तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते। परंतु त्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुका होणार असल्याने पक्षाने हेच नाव देण्यात यावं अशी विनंती सुप्रीम कोर्टात केली होती। सुप्रीम कोर्टाने लोकसभा निवडणूक होईपर्यंत किंवा पक्षासंदर्भात जोपर्यंत काही निकाल येत नाही तोपर्यंत हे नाव कायम राहील असं सांगितलं होतं। परंतु लोकसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर पक्षाबाबत स्पष्टता मिळावी यासाठी गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता, ज्याचा अखेर निकाल आलाय आणि त्यांना हेच नाव आणि चिन्ह कायम ठेवण्यास मान्यता मिळाली। येणाऱ्या विधानसभेत विजयी होण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला गेल्याचंच म्हटलं जातंय। लोकसभेप्रमाणे विधानसभेतही हा नवीन पक्ष विजयी ठरेल